सालाबाद प्रमाणे आंबा ज्यावेळेस गुढीपाडवा झाला, गुढीपाडव्याच्या नंतर आंब्याची आवक वाढलेली आहे. आणि काल सोमवार होता, काल जवळजवळ कोकणातून 40,000 पेटीची आवक झाली होती. आणि टोटल परराज्यातून एक 16 ते 17 हजार अशी 50-55 हजार पेटीची आवक काल मार्केटमध्ये झालेली आहे. परंतु आता एप्रिल महिन्यातली ही आज 7 तारीख आहे आणि आंबा आता मॅच्युअर्ड पद्धतीने चांगल्या पद्धतीचा आंबा आता मार्केटमध्ये येत आहे. आंब्याला गोडी पण खूप चांगली आलेली आहे. आता मधल्या काळामध्ये तेवढा टेस्टी आंबा नव्हता, परंतु आता खूप चांगला आंबा येत आहे आणि गिरायकाची मागणी सुद्धा आता वाढलेली आहे. बाजारभाव आता स्थिर आहेत, म्हणजे खूप काही असे जास्त पण नाहीत आणि खूप कमी पण नाहीत. म्हणजे जसे पाडव्याला खूप बाजारभाव पडतात तसे काही पडलेले नाहीयेत. परंतु बाजारभाव आज जर चांगली पेटी जर पाहायला गेलं तर रत्नागिरी देवगडची 5 डझनची ज्यावेळेस पेटी येते, तो आंबा जवळजवळ मोठा आंबा जो 300 ग्रॅमच्या वरचा जो असतो तो 5,500 ते 6,000 रुपयाला पेटी ही आंब्याची एक मिळते. म्हणजे जवळजवळ 1,000 रुपयापासून तर 1,200 ते 1,400 रुपयापर्यंत आंबा हा मार्केटमध्ये कच्च्यामध्ये विकला जातो आहे. आता तोच आंबा रिटेलमध्ये जर पाहायला गेलं तर तयार करून हे असताना काही आंबा रिजेक्शन निघतो, बाकीच्या गोष्टी निघतात. त्यामुळे मार्केटमध्ये रिटेलमध्ये तोच आंबा, मोठ्या साईजचा आंबा जो आहे तो 1,500 रुपयापासून तर 2,000 रुपयापर्यंत विकला जात आहे. त्याच्यानंतर खालची जी साईज आहे ती जर पाहायला गेली तर ती थोडीशी कमी भावामध्ये विकली जाते, म्हणजे ती 800-1,000 रुपयापर्यंत विकली जाते. तर अशा पद्धतीने आता जी मालाची आवक आहे आणि जो बाजारभाव आहे तो स्थिर आहे. आणि माझं तर अशी म्हणणं आहे की आता गिरायकांनी हा आंबा खायला हरकत नाही, कारण की याच्यापेक्षा खूप काही खाली बाजारभाव येणार नाहीत. ग्राहकांची कोणत्या आंब्याला जास्त मागणी आहे? ग्राहकांची कोकणातील जो देवगड, रत्नागिरी आणि रायगड मधून जो आंबा येतो त्याला सगळ्याला खूप मोठ्या प्रमाणात गिरायकाची मागणी आहे. आणि आता गिरायक लोक खूप चांगल्या पद्धतीने आंबा घ्यायला लागलेत, खायला लागलेले आहेत. कधीपर्यंत सीझन असतो हा? आंब्याचा सीझन जून पर्यंत चालणार आहे, कारण की आता हा सीझन संपल्यानंतर आता देवगड आणि रत्नागिरीचा जोरात सीझन चालू आहे. याच्यानंतर रायगडचा सीझन चालू होईल. रायगडचा सीझन संपल्यानंतर गुजरातचा बलसाडचा सीझन चालू होईल. त्याच्यानंतर जुन्नर, आंबेगाव या पुणे जिल्ह्यातील येईल. मधल्या काळामध्ये कर्नाटकचा सुद्धा आंबा येणार आहे. अशा पद्धतीने टप्प्याटप्प्यामध्ये आंबा हा येत राहणार आहे. अतिवृष्टीचा काही परिणाम झालाय का? अतिवृष्टीचा आताच्या अतिवृष्टीचा तसा काही खूप परिणाम झालेला नाही, कारण की सुरुवातीच्या काळामध्ये आंब्याला खूप मोठा फटका पावसाचा बसला होता, परंतु आज कोकणामध्ये काही खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाला नाही. त्यामुळे तशा अतिवृष्टीचा आंब्याला फटका यावेळेस आत्ताच्या अतिवृष्टीचा काही बसलेला नाही.